हॅलो. तर 12 ज्योतिर्लिंगपैकी सगळ्यात महत्त्वाचं आणि माझं आवडतं ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ. तर आम्ही सगळे निघालो आहोत आणि कोल्हापुरातून निघतो. तर आता गाडीची पूजा करायची चालू आहे. पूजा झाली की आम्ही निघू आणि पुढं काय काय होतं, प्रवास कसा होतो, तिथं गेल्यावर काय काय होतं, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आता मी एक ब्रेक घेतलेला आहे, टी ब्रेक, आणि ऑफकोर्स वॉशरूमला जाण्यासाठी थांबलेलो आहोत. काही जण पुण्यातून येणार होते, त्यांना पिक केलेलं आहे. सॅनिटायझर मस्ट आहे, त्यामुळे कधी पण ट्रॅव्हल करताना सॅनिटायझर सोबत ठेवा. मी पण ठेवलेलं आहे, कारण आपल्या भारत देशात लेडीजसाठी कशा पद्धतीचे वॉशरूम आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे, वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे प्लीज ऑलवेज कीप सॅनिटायझर विथ यू. आणि आता बघू, यानंतर आम्ही डायरेक्ट बँड्राला जाणार आहे, कारण तिथून रात्री 12 वाजताची ट्रेन आहे. आता आम्ही पोचलो आहे मुंबई बँड्रा स्टेशन, आणि इथून रात्रीची ट्रेन आहे 12 वाजताची. बरोबर टाईमला पोचलो आहे आम्ही 10:30 वाजता. आता 2 तास काहीतरी खायचं प्यायचं रेस्ट करायचं स्टेशनवर. इथं चालायलाच निम्मा वेळ जातो. बघूयात आता पुढचा प्रवास कसा होतो. सो ही सगळी आमची टीम मेंबर आहे, मागं बघू शकता. इथून पुढचे 10 दिवस आम्ही सगळेच एकत्र असणार आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय. अजून आम्हाला 2 तास आहेत, त्यामुळं आम्ही आता वेटिंग रूममध्ये थांबणार आहे. वेटिंग रूम नाही, वेटिंग एरिया बघा, एवढं मोठं आहे. कोल्हापूरचं स्टेशन खरंच मला वाटतं अजून चांगलं होऊ शकतं. पुढे बघूयात काय काय. सो केदारनाथला 22 किलोमीटर चालायचं आहे आणि 22 किलोमीटर उतरायचं आहे. टोटल 44 किलोमीटर. आणि त्याची प्रॅक्टिस विक्रम सर आणि त्यांची टीम जी आहे ती आम्हाला आत्तापासूनच आमच्याकडून करून घेत आहे. ती प्रॅक्टिस कशी ती बघा. वेटिंग एरियामध्ये खाली जागा असून पण फर्स्ट फ्लोअरला घेऊन चाललेत सगळ्यांना. ही आहे आमची प्रॅक्टिस. बा